आधी नीट, मग टीईटी आणि आता एमपीएससी औषध निरीक्षकाची परीक्षा. जवळपास सगळ्याच महत्त्वाच्या परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द झाल्या आहेत. पेपरफुटीमुळे एमपीएससीच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक गट ब पदाची संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द करण्यात आली आहे. या परीक्षेबद्दल आधी आमदार रोहित पवारांनी, मग पुण्यात राहुल गांधींच्या कार्यक्रमात विद्यार्थिनीने पेपर फुटल्याचा आरोप केला होता. मात्र आता गुन्हे अन्वेषण शाखेच्या अहवालानुसार परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं निष्पन्न झालंय आणि एकाच उमेदवाराला या परीक्षेचा प्रश्नसंच मिळाला आणि त्याचा लाभ त्याने घेतला असं उघड झालंय. या प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांना अटक झाली आहे. त्यात अपर सचिव अभिजित लेंडवे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह 2 सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांनाही अटक झाली आहे. त्यात सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते यांना अटक झाली आहे. शिवाय परीक्षार्थी ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील, सूत्रधार प्रवीण पाटील यांनाही अटक झाली आहे. पेपर फुटल्याचा आरोप करणारा गौरव पाटील याची भूमिका संशयास्पद आहे, मात्र त्याला अजून अटक झालेली नाहीये. आमचा युक्तिवाद असा होता की नेमकं ह्यांना फक्त संशयाच्या आधारावर कुठेतरी पोलिसांनी अटक केलेलं आहे आणि त्याच्या आधी माझा एक आय वुड से टेक्निकल ग्राउंड होता, पण ते महत्त्वाचं ग्राउंड असं होतं की जेव्हा ह्यांना संध्याकाळी किंवा रात्री कालच्या दिवशी अटक केलं गेलं त्यावेळेस त्यांना कुठेतरी रायटिंगमध्ये ग्राउंड ऑफ अरेस्ट हे त्यांना सांगितलं गेलं नाही. आता काय केले, री एक्झाम डिक्लेअर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद आहे, पण घाई गडबडीमध्ये री एक्झाम घेऊन हे बाकीच्यांना लपवायचा प्रकार होऊ शकतो. ही साखळी शोधली बरोबर आहे. म्हणजे पेपर फोडलाय कोणी कोणी याच्यामध्ये सहभागी आहे हे नाही. आरोपींना वाचवण्याचं षडयंत्र चालू आहे. कारण त्या एका विद्यार्थ्याच्या स्वप्नात क्वेश्चन आले होते का त्याला कोणीतरी दिले, त्यांना कोणीतरी दिले. ही साखळी खूप मोठी, ही आयोगापर्यंत जाते. कारण पेपर सेट करणारे पण त्यात असू शकतात. शंका आहे तुम्हाला? शंका नाही, पूर्ण 100% सांगतोय. कारण आयोगाच्या जे परीक्षा पद्धतीचे इन्चार्ज असतात, कस्टडी रूमचे इन्चार्ज, त्यांच्याकडे जबाबदारी असते ना क्वेश्चन पेपर सांभाळण्याची, ते प्रिंट करण्याची, पेपर सेट. तर मग त्यांची एक समिती असते. त्या समितीला काय शिक्षा देणार ते? कारण त्यांनी आमच्या 40,000 विद्यार्थ्यांच्या भावनांसोबत आमच्या मेहनतीवर त्यांनी अन्याय केलेला आहे. त्यामुळे परीक्षार्थींचं असं म्हणणं आहे की हे सगळं नेक्सस खूप मोठं आहे